हाय, हॅलो, नमस्कार. रामकृष्ण हरी सर्वांना. तर आज मी खूप दिवसानंतर 2-3 महिन्यानंतर आज ब्लॉग तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आज आहेत आमच्या इथे सुवासिनींचा कार्यक्रम, आसराच्या सुवासिनी. तर मी डिलिव्हरी झाल्यानंतर शॉर्ट व्हिडिओज टाकत होते. तर त्यानंतर आज मी मोठा व्हिडिओ टाकणार आहे. तर खूप महिन्यानंतर आज मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते. तर इथे आज आमच्या इथे सुवासिनी आहेत. तर त्यासाठी मी थोडीफार मदत करू लागते. तर माझं इथे गूळ फोडण्याचं काम चालू आहे. पुरणामध्ये टाकण्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य करणार आहोत आम्ही. तर बाळाला झोपी घातले आणि थोडीशी मदत होईल तेवढी करते मी. तर कोणाकोणाच्या इथे आसरा म्हणतात. तर कोणाच्या काही ठिकाणी त्यांना आणखी वेगवेगळी नावे देखील आहेत. तर आसरा म्हणजे 7 अप्सरा असतात आणि प्रत्येक वर्षी यांच्या सुवासिनी घातल्या जातात. तर आसरा ह्या पाण्याच्या ठिकाणी असतात, विहिरीच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी बोरवेल घेतला आहे त्या ठिकाणी आसरा असतात. तर इथे मी गूळ फोडून घेते. 2 ठिकाणच्या आसरांच्या सुवासिनी घालायच्या आहेत. आणि इथे मस्तपैकी आमटीसाठी वाटण काढून घेतले, खोबरं बारीक केलेले आणि लसूण आलं हे देखील बारीक केलेले. त्यानंतर मी इथे भजी बनवण्यासाठी कांदा कापून घेते आणि पिल्लूला पण खेळवते. लांबच आहे माझ्यापासून, पण आवाज ऐकल्यानंतर शांत बसते. कांदा कापताना डोळ्याला पाणी येईल म्हणून पिल्लूला लांबच ठेवले मी. कांदा वगैरे कापून घेतला, नंतर मग हात वगैरे स्वच्छ धुवून बाळाला घेतलं मी. तर अशी तयारी चालू आहे आज. मस्त सकाळी उठून फ्रेश आंघोळ्या वगैरे करून मस्त सकाळी लवकर आवरून रांगोळी वगैरे छान मस्त काढली दारात आणि फ्रेश आणि छान सुंदर वाटते. त्यानंतर आम्ही सर्वांनी इथे आवरायला घेतलं आणि इथे आमटी टाकायचं काम चालू आहे. तर आमटीची रेसिपी तुम्हाला मी दाखवते. पुरणाची आमटी खूप छान लागते. तर इथे बघा मस्तपैकी तेल वगैरे टाकले, खूप जास्त नाही आणि कमी पण नाही. 2 ठिकाणची आसरा असल्यामुळं जास्त प्रमाणात स्वयंपाक करायचा होता. तर इथे तेल तापले का चेक करती काकू. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकली इथे. मस्तपैकी खरपूस होईपर्यंत ती भाजून घ्यायची, तळून घ्यायची. तर इथे चाललंय फ्राय करायचं काम आणि खूप ऊन पडते आजकाल. सकाळी 7-7:30 वाजता ऊन पडते आणि दुसरीकडे पोळ्या वगैरे करायचं काम चालू आहे. तर खूप बायका आल्यात मदतीसाठी, बोलवलंय त्यांना पोळ्या वगैरे करू लागायला. तर इथे आमटी टाकायची चालू आहे. चुलीवरची कटाची आमटी खूप छान लागते, त्यामुळं चुलीवरती चालू आहे आमटी करायला. इथे खोबरं, लसूण, अद्रक मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचं काम चालू आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये मसाले घालायचे आणि जे पुरणातलं येळवणी निघलेलं असतं तर ते टाकायचं आणि मस्त वरतून कोथिंबीर वगैरे टाकून एकदम छान लागते आमटी. पुरणाची आमटी जास्त तिखट नाही बनवायची, नाहीतर त्याची अशी जी ओरिजिनल चव असते ती जाती. नॉर्मलच तिखट बनवायची. तर इथे चालले आमटी बनवायचं. तर तुम्ही बघू शकता छान असं खरपूस भाजून घेतले आणि चुलीत भाजलेले कांदे मस्त मिक्सरवरती छान वाटून घेतले, तर बारीक केलेत आणि ते टाकलेत. खोबरं वगैरे खरपूस झाल्यानंतर मस्त सुगंध सुटला आहे. आणि इथे आता मसाले टाकायचं काम चालू आहे. तर हे घरगुतीच मसाले आहेत आणि काही घरकुल सुहाणा असे टाकलेत बाकी. आणि इथे त्यानंतर असं नैवेद्य वगैरे भरायचं काम चालू आहे.
तर छोट्या छोट्या चपात्याच्या आकाराचे नैवेद्य असतात इथे, आणि पिठाचे दिवे वगैरे असतात, आणि बऱ्याचशा बाकी काही गोष्टी असतात पिठापासून बनवलेल्या. खूप सारं साहित्य इथे आसराच्या सुवासिनींसाठी गोळा करावं लागतं, आणि सगळं व्यवस्थित जिथले तिथे करावं लागतं. तर इथे त्या आहेत काकू, तर त्या सर्व व्यवस्थित ठेवतात. त्या ज्या काकूंना पूर्ण माहिती आहे आसराचं कसं सुवासिनी घालायच्या ते त्यांना बोलवलं होतं, आणि त्यानंतर आम्ही गेलो गावातल्या देवांना नैवेद्य दाखवायला. आणि त्यानंतर मग शेतातल्या आसराकडे सर्वजण जाणार होते, पण बाळ छोटा असल्यामुळं मी नाही गेले, तर तिथलं शूट वगैरे काही घेतलेलं नाही. त्यानंतर आम्ही गावातल्या देवाला नैवेद्य दाखवायला आलो होतं, आणि मंदिरापासल्या सर्व देवांना नैवेद्य दाखवतोय, आणि बाळाला पण पाया पडायला आणलं नव्हतं झाल्यापासून. तर आम्ही नैवेद्य वगैरे म्हणलं दाखवायचंच आहे, सर्व देवांना नारळ वगैरे फोडले, आणि बाळाला पण घेऊन आलो तिथे पाया पडण्यासाठी. तर म्हणलं चला जायचं तर मग बाळाला घेऊन जाऊतं पाया पडायला. तर मारुतीच्या मंदिरात गेलो तर आम्ही, आणि देवीच्या मंदिरात गेलो तर सर्वकडं पाया पडलोत, आणि शेतातून सर्वजण नैवेद्य दाखवून आले. त्यानंतर रात्री ही सुवासिनींचा कार्यक्रम झाला जेवणाचा. तर रामकृष्ण हरी.